नमस्कार, मी गिरीश निकम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची मोठी बातमी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे एकमेकांचे राजकीय वैरी असलेले मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात मोठा ट्विस्ट आलाय। दोघांमध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाली। ही भेट का झाली, ती कुणी घडून आणली, भेटीत नेमकं काय झालं, हा धसांचा तह आहे की द्रोह, यावरचा हा विशेष रिपोर्ट। मुंडे धसांमध्ये 4 तास भेट। आधी हल्ला थेट, नंतर गुप्त समेट। धसांचा मुंडेंसोबत तह की देशमुखांसोबत द्रोह? आका चाका कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी। ऐकलत? काही दिवसांपूर्वी आकाच्या आकाला थेट जेलवारीची तयारी करण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंसोबत तह केल्याची चर्चा रंगली आहे। आणि ही काही कोणत्या विकास कामांसाठी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चर्चेसाठी भेट नव्हती, तर धस थेट मुंडेंच्या घरी जाऊन त्यांना भेटले। आणि थोडं नव्हे तर 4.5 तास मॅरेथॉन चर्चा या भेटीत झाली। आणि या भेटीचे साक्षीदार आहेत ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। तर ते आजारी असल्यानं त्यांना भेटलो, मात्र 4 तासांच्या भेटीबाबत बावनकुळेंनाच विचारा असं सांगत धसांची चिडचिड झाल्याचं दिसलं। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे। आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं, भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय असा सवाल उपस्थित होतोय, कारण बावनकुळे आणि धस यांच्या माहितीत मोठी तफावत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष यात मध्यस्थी करत असल्याचंच पुढे आल्याचं दिसतं। मात्र या भेटीनं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय। धस क्षमाशील आणि संत झाल्याचा टोला आभाडांनी लगावला, तर धस मैदान देशमुखांना संकटात सोडून एवढ्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। 4.5 तास हे का भेटले असेल, याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही। आणि सध्याच्या मी काही वागण्यात फरक दिसतोय। धस अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले की कुणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका। त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कुणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं। म्हणजे 4 दिवसापूर्वी अचानक युतीन का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही। इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील, आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं मला। ताई विश्वासच बसाना भाऊ, ते दस गेले असते का, नाही मावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं। मात्र या समेटाच्या स्टोरीची आणखी काय कारण असू शकतात तेही पाहूया। फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणं, अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची खंबीरपणे पाठराखण, राष्ट्रवादी कोअर कमिटीत वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश, मुंडे धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती,
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी होणार? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून न्यायासाठी भाजपचे आमदार सुरेश धसांनी रान पेटवलंय. धस यांनी मुंडेंच्या आकाचे आका असा उल्लेख करत थेट जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार केला होता. मात्र हे धस यांनी हे प्रकरण धसास का लावलं नाही? मध्येच त्यांना मुंडेंच्या तब्येतीची एवढी काळजी का वाटू लागली? 4 तासांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असे अनेक सवाल उपस्थित झाले. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे धसांचा मुंडेंसोबतचा हा तह की देशमुखांसोबतचा द्रोह, हे आरोपींना शिक्षा मिळणार की ते मोकाट सुटणार यावरच अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. धस मुंडेंच्या या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी जोरदार टीका केली. ही राजकीय सेटिंग सुरू आहे असा सवाल दमानीने उपस्थित केलाय. तर सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट कशी घेऊ शकतात असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारलाय. 4 ते 5 दिवसापूर्वी मला देखील कळलं होतं की धस आणि मुंडे यांची भेट झाली होती आणि ती बावनकुळेंनी करून दिली होती. पण ती ऐकिवात गोष्ट होती म्हणून मी काही विशेष बोलले नाही. पण आता जर हे धस यांनी कबूल केलंय आणि बावनकुळे देखील म्हणाले, तर त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होतंय, राग येतोय की हे जे होतंय हे राजकीय सेटिंग न किळस येते या सगळ्याची मला. त्याच्यावर धस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना. मला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्याबद्दल जास्त वाईट वाटत आहे, ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला. बीडच्या सगळ्याच, फक्त मराठाच नाही, 18 पगड जातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला, आज त्यांनी तो विश्वास मातीमोल ठरवला आहे. आम्हाला हे अत्यंत खेदाने म्हणावं लागते की गंगाधर ही शक्तिमान आहे. मुंडेंवर आरोप करून धसाने राजकीय वातावरण तापवलं. मात्र या भेटीनंतर राज्यात आता उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात. पुढचा रिपोर्टही धनंजय मुंडेंवरचाच आहे. मुंडेंविरोधात कारवाई न केल्यानं थेट कोर्टात जाण्याचा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय. मात्र अजित पवारांनी कारवाई सोडाच, मुंडेंचं थेट प्रमोशनच केलंय. दादानी मुंडेंना कोणत्या पदावर बसवलंय आणि सर्वांना काय संदेश दिलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. विरोधकांसह स्वकीयांनाही दादांचा धक्का. राजीनामा सोडा, मुंडेंचं थेट प्रमोशन. हत्या प्रकरण थंड, मुंडे सक्रिय. सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांमुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही जोरदार मागणी केली. अजित पवारांनी मात्र वेळोवेळी धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं. हे कमी होतं की काय? मुंडे प्रकरणात अजित पवारांनी सर्वांनाच जोरदार धक्का दिलाय. धनंजय मुंडेंची थेट पक्षाच्या कोर कमिटीत वर्णी लागली आहे. मुंडेंना प्रमोशन देऊन दादांनी राजीनामा मागणाऱ्यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच सोडलंय की काय, अशी ही चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीत कुणाकुणाची वर्णी लागली ते पाहूया. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे. यामुळे आता धनंजय मुंडेंना घेरणाऱ्या अंजली दमानी यांनी अजित पवारांकडून कारवाईची अपेक्षा सोडली आहे. मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला आता कोर्टातच होणार असल्याचं दमानी यांनी सांगितलंय. त्याच्या घटकेला जर अजित पवार आणि तटकर यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PIL झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली. याच्याच वरून आता सिद्ध होत आहे की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही. धनंजय मुंडेंवर कोणते आरोप आहेत तेही पाहूया. भोकातील आरोपी वाल्मिक कराड सोबत
धनंजय मुंडेंचे व्यावसायिक संबंध. व्यंकटेश्वर कंपनीच्या माध्यमातून ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप. कृषी साहित्य खरेदीत 275 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप. मुंडे पालकमंत्री असताना 73 कोटींचा घोटाळा. घरगुती हिंसाचाराप्रकरणी दोषी असल्याचं प्रकरण. एकीकडे अजित पवारांनी मुंडेंना अभय दिलाय, तर दुसरीकडे मुंडेंवरच्या कथित घोटाळ्याची चौकशीही सुरू केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंची चौकशी निष्पक्ष होणार का? आणि दुसरीकडे नमान यांनी मुंडेंवर केलेले आरोप कोर्टात सिद्ध होणार का, याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं कबूल केलं आणि त्यानंतर तिकडे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत पोहोचले. धनंजय देशमुख यांनी अंतरवालीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये धस आणि मुंडे भेटीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक नवी गँग समोर आलेली आहे. त्या संदर्भातील आपण एक रिपोर्ट पाहूया. कराड जेलमध्ये असताना ही बी टीम कोण चालवतंय, ती बाहेर राहून पुरावे नष्ट करते आहे की का? या बी टीम बाबत धनंजय देशमुखांनी नेमके का आरोप केलेत, पाहूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. कराड तुरुंगात गँग कोण चालवतंय? कराडची बी टीम ऍक्टिव्ह. धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप. मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील 7 आरोपी जेलमध्ये असताना कराडची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय. आणि या बी टीमकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. बी टीम मधले तर 4 नावं स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले. भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे. 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार, त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3. आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झालेत. ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते. नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं. या बी टीमला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांची थातूर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय. जर ही बी टीम ही कटात सहभागी होती आणि नंतर आरोपींना अंथरूण पांघरून पुरवण्यापासून ते त्यांच्या गाड्यांची सोय लावण्याचं काम त्यांनी केलं असेल, तर त्यांची कसून चौकशी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. कोण आहेत या बी टीमचे मेंबर, ते पाहूया. बालाजी तांदळे, संजय केदार शेजारील गावचा सरपंच, डॉक्टर वायभसे पती पत्नी. तर ही बी टीम कार्यरत असून त्यांचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत, असा दावा अंजली दमानी यांनी केलाय. मात्र बीडचे पालकमंत्री हे अजित पवारच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कारवाईची मागणी करणं चुकीचं असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर या बी टीमला सह आरोपी का करू नये, असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. माझ्याकडे देखील अनेक व्हिडिओज आलेत आणि त्याच्यात अगदी उघडपणे ही बी टीम आत्ता काम करते असं दिसतंय. तर मला ह्या ज्या लोकांवर मी आता जसं मी म्हटलं अजित पवारांकडनं मागणीच करणं चुकीचं आहे. ते तिथले पालकमंत्री आहेत, म्हणून मी आता ही मागणी एसपींकडे आणि डीजींकडे करणार आहे. ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सरकारी वकील आहे. त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेसही काही लोक त्यांना सहकार्य करत होते. बीड पोलीस आणि सीआयडी कडून वाल्मिक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांची चौकशी झाली. मात्र त्यांच्या या हत्याकांडात थेट संबंध आढळून आला नव्हता, असं सीआयडीनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम नक्की कोण, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आणि ही गँग कोण चालवतंय, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर वळूया आता इतर बातम्यांकडे. पुढची बातमी आहे नाशिकमधून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कारण शिंदे यांच्या आगमनाच्या वेळी हेलिपॅडवर अनधिकृतपणे ड्रोन उडवण्यात आलं. त्यावेळी ड्रोन उडवणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या ड्रोन उडवणाऱ्याला ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे.
उसको पुलिस ने ताबे में लिया है। अभी पुलिस उसकी जांच करेगी, तफ्तीश करेगी, उसके बाद पता चलेगा। अभी मैं तो अभी कुछ बोल नहीं सकता हूँ सर। पर बड़ी सुरक्षा होने के बावजूद भैया यहाँ पर एसपी खुद है, मोटी सुरक्षा उन्होंने वो ड्रोन को ताबे में लिया है। उसकी जांच होगी, तफ्तीश होगी, उसके बाद आगे की बात क्या है पता चलेगा। पुढची बातमी आता संजय राऊतांबाबत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीप पुन्हा घसरलेली आहे। राजन साळवी यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊतांनी अपशब्दांचा वापर केलाय। संजय राऊत नेमके काय म्हणाले ते पाहूया। हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत त्यांना मी म्हणतो, संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे। तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील। तुम्ही काही कारण देताय जाण्याची। तुम्हाला पक्षानं, तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे। तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी? आमच्या मागे शिवसेना ही 4 अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत। हे नालायक लोक आहेत। राऊतांच्या टीकेनंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मोठ्या विधानाकडे वळूया। माजी आमदार संपल्यानंतर आता आजी आमदार राहतात असं सूचक वक्तव्य सामंत यांनी केले। काही मोठे प्रवेश उद्या शिंदेंच्या उपस्थितीत होणार आहेत असं देखील सामंत यांनी सांगितलेलं आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठं विधान आहे। ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांसाठी मतं मागण्याची विनंती करायला एकनाथ शिंदेसाहेब कोकणामध्ये आले होते, त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काल देखील काही शिवसेनेमध्ये प्रवेश मुंबईमध्ये झालेत, तशाच पद्धतीचे मोठे प्रवेश उद्या देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत। तर माजी आमदार संपल्यानंतर आजी आमदारच राहतात ना। काल एक माजी आमदार झाले, उद्या एक माजी आमदार होतील, अजून 2-3 दिवसांनी एक माजी आमदार होतील, मग आजी आमदारच राहिले। आणि पक्षातले पक्षात प्रवेश करत नाहीत, जे बाहेर आहेत तेच प्रवेश करतात। उद्योगमंत्री सामंतांच्या सूचक वक्तव्यानंतर आता पुढचा एक रिपोर्ट आहे महायुतीवरचा। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सुप्त संघर्ष रंगल्याची चर्चा आहे। मात्र फडणवीसांनी शिंदेंची कशी कोंडी केली आहे आणि शिंदेंनी फडणवीसांना कसा शह दिलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी, सीएमच्या वॉर रूमला कोऑर्डिनेशन रूमनं उत्तर, नाशिकच्या कुंभावरूनही कोल्ड वॉर, पीएचं काम करता करता दलालीची सवय लागली, त्यामुळे अशा दलालांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की या संदर्भात आम्ही त्यांचं सगळी पडताळणी करू आणि त्यानंतरच त्याला जी काही मान्यता आहे ती मान्यता देऊ। ऐकलं? याच कारणामुळे शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्यात की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आणि यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सुप्त संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या वॉर रूमच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूम स्थापन करत समांतर सत्ता केंद्र उभं करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र महायुतीत सगळं काही अलबेल असल्याचा दावा सामंत आणि फडणवीसांनी केलाय। शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे, पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती, त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे। मुख्यमंत्र्यांनी कोल्ड वॉरचा दावा फेटाळला असला तरी शिंदे फडणवीसांकडून एकमेकांवर कुरघोडी केल्याचं दिसून येत आहे। 2027 मध्ये होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीकडे मंत्री दादा भुसेंनी पाठ फिरवली, तर शिंदेंच्या बैठकीला महाजनांनी दांडी मारली। हे शहकाटशहाचं राजकारण आताच सुरू झालं नाही तर सत्ता स्थापनेपासूनच हा संघर्ष रंगलाय। मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करण्यात आली आहे। फडणवीसांच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीला शिंदेंची दांडी, मात्र मलंगडावरच्या कार्यक्रमाला हजेरी।
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीला शिंदेंची दांडी, फडणवीसांकडून भाडेतत्वावरील बस घेण्याची निविदा रद्द करून शिंदेंना धक्का, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूक करत शिंदेंना शह, रायगड आणि पालकमंत्री पदावरून सुप्त वाद, मुख्यमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदापर्यंत फडणवीसांनी शिंदेंना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यावरही फडणवीस वचक निर्माण करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे सरकारमध्ये सुप्त संघर्षानं जोर धरलाय. मात्र फडणवीसांनी अमित शहांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणात अमित शहा मध्यस्थी करून हा सुप्त संघर्ष मिटवणार की हा संघर्ष आणखी टोकाला जाणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. शिंदे फडणवीस यांच्यामधल्या संघर्षावरचा रिपोर्ट पाहिला. आता पुढची बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानाची. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केली. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतो, असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. बोगस पीक विमा लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सोडून कृषी मंत्री खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतायत का, असा सवाल आता उपस्थित होतोय. आता पुढच्या बातमीकडे. दरम्यान या कोकाटेंच्या वादग्रस्त विधानावर आता विरोधकांनी जोरदार टीका केली. 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करतंय का, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली. तर शेतकरी देशाचा पोशिंदा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांबाबत उपकाराची भाषा करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा अजित पवारांनी राजीनामा घ्यायला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली. आता मला असं वाटतं या सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतं तर हे उपकार करत नाही सरकार. 1 रुपयात विमा देतं तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार, राज्य चालतं, सगळ्या गोष्टी चालतात. आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल, या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी. शेतकऱ्यांना अशा पद्धतीने हिणवणारं सरकार, वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे, या देशाचा मालक आहे. आपला घाम गाळून तो आपल्या ताटात पोळी भात वरण आणतो, आपलं पोट भरतो स्वतः उपाशी राहून, आणि त्याला भिकारी म्हणण्याची तुमची हिंमत कशी होते? अजितदादा, तुमच्या मंत्रिमंडळात कसे कसे लोक आहे याची तुम्ही आता काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांकडनं राजीनामे घेतले पाहिजे, पहिले घरी पाठवलं पाहिजे. पीक विम्यानंतर आता लव जिहादबाबतची एक बातमी आहे. राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद व फसवणूक, बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी आता कायदा करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. ही समिती आता राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे. त्यामुळे लव जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील 10वं राज्य ठरणार आहे. पुढच्या बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. तर लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी तुळजाभवानीला साकडं घालणार असल्याचं मंत्री भरत गोगावलेंनी सांगितलं. तुरला आलोय ना, म्हणजे आज काहीतरी चांगलं होईल असं दिसतंय आम्हाला. तर जाताना तुळजाभवानीचं दर्शन पण घेऊन जाणार आहे.